सो हाय हॅलो एव्हरीवन, नमस्कार, वेलकम टू माय चॅनल कहाणी आज की विथ स्मिता. आणि आज आपण पाहणार आहोत लाल भोपळ्याच्या खुसखुशीत तिखट पिठाच्या पुऱ्या. सो क्विकली पाहूयात त्याची रेसिपी. सो लाल भोपळ्याच्या पुऱ्या करण्यासाठी आपण बाजारातून मी आज अर्धा किलो लाल भोपळा घेऊन आले होते. तो स्वच्छ धुवून छान असा किसणीने किसून घेतलेला आहे. त्यानंतर आपण त्याच्यात कढईमध्ये 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे आणि छान तूप गरम झालं की आपण त्याच्यात तो भोपळा घालणार आहोत आणि भोपळा छान मऊसूद शिजवून घ्यायचा आहे. सो हलक्या गॅसवर हे तुम्ही करायचं. 5 ते 10 मिनिटात भोपळा मऊ शिजून तयार होतो. त्याच्यात आपण किंचितसं मीठ घालत आहोत चवीपुरतं. हलकंसं किंचितसं घालायचं आहे कारण आपण परत पीठ मळताना त्याच्यात मीठ येणार आहे. सो आपला भोपळा शिजून तयार आहे. तो थोडा थंड होऊ द्यायचा आहे आणि थंड झाल्यानंतर आपण त्याच्यात बाकीचे मसाले घालणार आहोत. सो सगळ्यात आधी आपण घालत आहोत धनेपूड 1 चमचा, त्याच्यानंतर किंचितशी हळद, जिरे, लाल तिखट साधारण 2 ते 3 चमचे घ्यायचं आहे कारण आपण लाल पुऱ्या बनवत आहोत, तिखटाच्या पुऱ्या बनवत आहोत. सो त्याला रंग आणि चव तिखट असावी. माझ्या मुलीला तिखट पुऱ्या जास्त आवडतात. आपण नुसत्या मिठाच्याही पुऱ्या आपण या बनवू शकतो. यानंतर आपण यात घेणार आहोत तीळ. साधारण 2 ते 3 चमचे तीळ मी यात घेत आहे. तिळांचं प्रमाण थोडं जास्त ठेवा, त्याचं दाताखाली असे तीळ आले की छान लागतात. सो त्याच्यानंतर आपण घेत आहोत ओवा छान असा चोळून घ्यायचा जेणेकरून त्याचं जो वास आहे, स्मेल आहे, छान सुगंध येतो. त्याच्यानंतर आपण यात घेत आहोत कसुरी मेथी. हे सगळे मसाले छान त्याच्यात मळून घ्यायचे भोपळ्यामध्ये. यानंतर आपण त्याच्यात थोडंसं मीठ घालणार आहोत. आपण शिजवताना लक्षात ठेवा किंचितसं मीठ घातलं होतं. सो अंदाजे मिठाचं प्रमाण कमी जास्त करा. त्यानंतर 1 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे. तांदळाची पिठी पूर्ण 1 वाटी मी त्याच्यात घेणार आहे. जसं मला लागेल तसं मी पीठ त्याच्यात ॲड करत जाणार आहे. सो साधारण अर्धा किलो भोपळ्यासाठी मी 1 वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण गव्हाचं पीठ 2 ते 2.5 वाटी घेतलेलं आहे. जसं तुमचा भोपळा जितका शिजलेला आहे किंवा जेवढं जास्त जमेल तेवढं पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे आणि मग घट्ट पीठ मळल्यानंतर पुऱ्या त्याच्या छान होतात. सो आपलं पीठ छान मळून होत आहे. लागेल असं पीठ ॲड करा, एकदम पीठ घालू नका. जसं लागेल तसं घ्या. आपला पिठाचा गोळा आता तयार आहे. तो 10 मिनटं बाजूला ठेवायचे पीठ मुरेपर्यंत. आणि तोपर्यंत मी कढईत तेल तापायला ठेवलं होतं आणि आता आपल्या पुऱ्या लाटून गोल गोल पुऱ्या तयार आहेत. तुम्ही पाहू शकता तेल तापलेलं आहे आणि आता आपली याच्यात जातीये छान अशी भोपळ्याची पुरी. सो तेल व्यवस्थित तापल्यामुळं पुरी अशी छान टमटमीत फुगलेली आहे. आता याच प्रकारे मी इतर पुऱ्यासुद्धा तळून घेते. या भोपळ्याच्या पुऱ्या 4 ते 5 दिवस आरामात छान स्टोअर करू शकता. तुम्ही कुठं ट्रिपला जाणार आहात, बाहेर फिरायला जायचं आहे, 2 दिवसाचं ट्रॅव्हलिंग आहे, तर या पुऱ्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. अगदी छान राहतात आणि चवीलाही छान असतात. मला इव्हिनिंगच्या स्नॅक्ससोबत या पुऱ्या खायला फार आवडतं. चहासोबत भोपळ्याची पुरी, रादर सगळ्याच पुऱ्या, पण पालकची पुरी, भोपळ्याची पुरी, नॉर्मल पुरीसुद्धा मला फार आवडते. सो मी आता या सगळ्या पुऱ्या काढून घेते आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.